मी बोलणार आहे, तू रिॲक्शन द्यायची त्याच्यावरती. कुकर मधून वाफ बाहेर पडत होती. हे ब्लड दिसते त्याच्यामध्ये, मटन मसाला मटनचा असतो, तर मी मटन मसाला टाकणार आहे. चांगलं झालं तर मी बोलू शकतो माझ्या हाताला टेस्ट. प्रत्येक बायको ही नवऱ्यासाठी जेवण प्रेमाने बनवत असते आणि त्याच्यासाठी बनवत असते. जर का याच्यामध्ये काही तू चुका काढल्या तर आपण बनवणार आहोत फराह खान स्पेशल यखनी पुलाव. तर यखनी पुलाव हा खूप साधा आणि सोपा आहे, तो मी आज तुम्हाला दाखवते. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 किलो चिकन, 1.5 वाटी तांदूळ आणि अर्धा किलो दही. ओके, सगळ्या. तर आता मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे. तेलामध्ये तिने जिरे टाकले नाही तरी चालेल असं सांगितलं तिने, तर टाकलेलं दाखवलं आहे व्हिडिओमध्ये. कांदा टाकायचा आहे इसका, मी मोठा कांदा घेतलेला. कांदा चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा. तर यखनी पुलाव बेसिकली मटनचा बनतो, तर तिने चिकनचा दाखवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये. आणि आम्ही तर मटन खातच नाही, कोणाला आवडत नाही, त्यामुळे आम्ही चिकनमध्येच बनवतो. तर त्यासाठी चिकन आम्ही आणलेलं आहे 1 किलो. तू छान धुतलंय. हे ब्लड दिसते त्याच्यामध्ये. तर मंडळी तुम्हाला माहिती मी तर चिकनला हात लावत नाही. हाच आता चिकन याच्यामध्ये टाकणार आहे आणि अर्धच टाक. तिने 1 किलो टाकलंय, पण आपण 1 किलो खाणार आहे का नाही ना, तर आपण अर्धच टाकू. तर आता इथे कांदा व्यवस्थित अजून होण्यासाठी थोडंसं आपण मीठ टाकूया. मीठ टाकलं की कांदा चांगला शिजतो. आता तिने काय केलेलं आहे, तिने गरम मसाला घरी बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये काश्मीरी मिरच्या ॲड करून ती पावडर तयार करून पुलावमध्ये टाकलेली आहे. तर आपण या सगळ्या भानगडीत नाही पडणार. आपल्याकडे गरम मसाला बनवण्याचं सगळं साहित्य नाही आहे, काश्मीरी मिरच्या नाही आहेत आणि हेच मसाले आणलेले आहेत फ्रीज भरून, तर ते कधी वापरणार ना. तर मी मटन मसाला घेतलेला आहे. यखनी पुलाव मटन मसाला मटनचा असतो, तर मी मटन मसाला टाकणार आहे त्यात. आणि गरज पडली तर बिर्याणी मसाला पण थोडा ॲड करेल. ओके, तर याच्यामध्ये हे 2 मिरच्या कट करून अशाच उभ्या टाकणार आहे मी. आय थिंक जिरे टाकायला पाहिजे त्यात, जिऱ्यांनी चव येईल, पण आपल्याकडे जिरे नाही आहेत, जिरे संपले. तर आपण हे आता परतून घेऊ. कांदा थोडासा परतत आल्यावरती आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे. आता तिने घरची वापरायला सांगितली आहे, आपल्याकडे घरची नाही आहे, ही जी आहे ऑलरेडी तीच वापरूया. कांदा लसूण पेस्ट आहे ना, कधी पण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायची, कारण त्याच्यामध्ये विकतची जी असते त्याच्यामध्ये स्पेशली मॉइश्चर असतं, तर ते निघून गेलं पाहिजे. आता कांदा लसूण पेस्टचं मॉइश्चर निघून गेलंय, पण आपला कांदा अजून बाकी आहे होण्याचा, तर थोडासा गॅस फास्ट करून आपण पटापट करून घेऊया. हे दुसरं काय बनवलेलं आहे? हे तर मी बाळासाठी पास्ता आणि नूडल्स बनवणार आहे त्याची तयारी. ठीक आहे, थोडं जास्त बनवले ना. हां का? ठीक आहे ठीक आहे, माझ्या जेवणाची सोय झालेली आहे. काय मी ह्या नवीन गोष्टी कितपत चांगला होईल याचा गॅरंटेड नाही आहे. हो फराह मॅम, तुम्ही जर ही व्हिडिओ आमची चेकआउट करणार असाल मी तुम्हाला टॅग करते. हा असे कमेंट्स करत आहे तुमच्या यखनी पुलाववरती, तर प्लीज तुम्ही कमेंट करा आमच्या व्हिडिओला. हा डाऊटफुल आहे की ही रेसिपी चांगली बनवली की नाही.
बट आय एम कॉन्फिडंट की चांगली बनणार. बेसिकली फराह मॅमनी जे काही इन्ग्रेडियंट्स सांगितले आहेत या यकिनी पुलावमध्ये टाकायला, मटण, गरम मसाला घरी बनवलेला, त्याच्यानंतर जिरे, ते सगळं आमच्याकडे नाही आहे. आम्ही आमच्या स्टाईलने यकिनी पुलाव बनवत आहोत. फक्त आम्ही एक इन्ग्रेडियंट टाकणार आहोत, त्यांनी सांगितलेलं दही, अर्धा किलो दही, ते पण आम्ही 400 ग्रॅमचंच पॅकेट आणलेलं आहे, तर आम्ही तेवढंच टाकणार आहोत. चिकन पण आम्ही थोडंसं चोरून बाजूला ठेवलेलं आहे, 1 किलो नाही टाकणार आहे, कारण आता चिकन आणलंच आहे 1 किलो, तर मग त्याची थोडीशी भाजी करूया. सगळंच भाताला टाकून काही उपयोग नाही ना. तर आता आपला कांदा इथे होत आलेला आहे. ऑलमोस्ट झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चिकन. तर कॅमेरा मला द्या आणि तू चिकन टाक. आपण चिकन टाकत आहोत. चिकन मॅरिनेट नाही करायचं आहे, असंच टाकायचं आहे डायरेक्टली. या पुलावची जरा मेथड थोडी वेगळी आहे. आपण अगोदर मॅरिनेट करून घेतो ना, तर मॅरिनेट नाही करायचं आहे, डायरेक्टली चिकन टाकायचं आहे. ओके, आय थिंक एवढं सफिशियंट आहे, कारण कुकरमध्ये आपला भात पण मावला पाहिजे. ते मी परतवते. चांगलं झालं तर मी बोलू शकतो माझ्या हाताला टेस्ट आहे. तसं मी तुझ्या बॅग पण भरून ठेवल्यात, तर तू काही निगेटिव्ह कमेंट दिली की मग बाहेर. तसं फरामॅननी सांगितलंय की तांदूळ धुण्यासाठी, कांदा कापण्यासाठी, असं परतवण्यासाठी, मसाला बनवण्यासाठी नवरा, परत तुमची मुलं जर मोठी असतील त्यांची हेल्प घ्या. तर अशा प्रकारे तुम्ही हेल्प घेऊ शकता. ओके, जास्ती चिकन नको हे करू, तर हे होऊन जाईल. ठीक आहे, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये टाकायचा आहे गरम मसाला. आता मी मटन मसाला टाकत आहे याच्यामध्ये. हा जो मटन मसाला आहे बादशाहचा, मी काय प्रमोशन ब्रँड, या ब्रँडचं प्रमोशन नाही करत आहे, पण आहे अवेलेबल, तर आता दाखवते. या ब्रँडने मला प्रमोशनसाठी जर रिक्वेस्ट पाठवली तर चांगलंच आहे, मी अप्रूव्ह करेन. आम्हाला सगळे बादशाहचेच मसाले लागतात. तर बादशाहचा हा जो मटन मसाला आहे ना, तो खूप स्पायसी आहे. थोडा जरी टाकला तरी पण काय माहिती, त्याच्यामध्ये गरम मसाले खूप कुटून कुटून त्यांनी भरलेले आहेत, त्यामुळे थोडासा तुमचा तिखटानुसारच टाकायचा. तुम्ही हा यूज करणार असाल तर बेटर आहे, तुम्ही घरीच बनवला तर आता हा गरम मसाला टाकूया आपण याच्यामध्ये. आमच्या घरी तिखट जास्ती खातात, त्यामुळे मी थोडासा जास्त टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि ऑलरेडी 2 मिरच्या टाकलेल्या आहेत, त्यामुळे लाल तिखट आता हे जे आणलेलं आहे हे नवीन आहे, तर मी हे अर्धा चमचाच टाकते. बघूयात जर तिखट नाही झालं तर नंतर काही ॲड करू. हळद आणि मीठ आपल्या चवीनुसार. तर याच्यामध्ये मीठ टाकून झालेलं आहे. मीठ थोडंसं उरलेलं मीठ आपण नंतर टाकूया जेव्हा आपण तांदूळ टाकूया. आता काय करायचं, हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि याला असंच 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत कुकरच्या. याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं. या पुलावची खासियत ही आहे की याच्यामध्ये पाणी नाही टाकत, फक्त दहीमध्ये शिजतं. त्यामुळे हे असं व्यवस्थित परतवून चिकन शिजण्यासाठी आपण 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. तर व्यवस्थित चिकनला मसाला लावून घेऊया. ओके, तर मसाला लावून झालेला आहे. आता आपण झाकण लावूया आणि 2 शिट्ट्या करून घेऊया. तर या 2 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी शौर्याचं जेवण बनवते. ओके,
शिट्टी झालेली आहे. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता गॅस बंद केलेला आहे. थोडंसं चिकनच्या पाण्यामध्ये त्याला आपण मुरू देऊयात 5 ते 10 मिनटं आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये राईस टाकूयात. तर 2 शिट्ट्या घेऊन कुकर आता थंड झालेला आहे. आपण उरलेली वाफ सुद्धा काढून घेतलेली आहे. चिकनची काय आहे, चिकनने बघा किती पाणी सोडलेलं आहे ऑलरेडी आणि त्याच्यामध्येच चिकन आता अर्ध शिजलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्येच हे जे आपले तांदूळ आहेत बासमती तांदूळ घ्यायचे, जे बिर्याणीला घेतो पुलावला घेतो ते टाकायचे आहे. पाणी बिलकुल नाही टाकायचं आहे, फक्त दही आपण ॲड करणार आहोत, जे मेन इन्ग्रेडियंट आहे या पुलावाचं. त्याच्यामध्ये हे 2 बटाटे जे अर्धे कापून घेतलेले आहेत ते मी टाकत आहे. तिने बटाटे का टाकले माहीत नाही, तिला बटाटा आवडतो असं बोलली. आपण बघूयात टाकून काय टेस्ट येते. आपण टाकणार आहोत दही आणि दुधाची पिशवी कधी पण कापताना आहे ना त्याचे कैचीची धार अशीच कापायची, छोटा तुकडा कापून नाही टाकायचा. मी एका पॉडकास्टमध्ये ऐकलेलं की हे जे छोटे तुकडे असतात ना हे एन्व्हायरमेंटमध्ये जातात आणि ते रिसायकल नाही होऊ शकत, तर असे कापायचे तुकडे. आता याच्यामध्ये आपण हे टाकत आहोत दही. फोडणी गॅस चालू करायचं विसरले. तर दही पातळ करून घेता आलं तरी ठीक आहे. ऑलरेडी पातळ दही होतं विकतचं, ते मी त्याच्यामध्ये पूर्णपणे टाकलेलं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. थोडंसं आपण मीठ टाकूया, मगाशी थोडं कमी टाकलेलं. आणि ह्याच्या आपल्याला 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. मटण असेल तर 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या. मटणला शिजायला जास्त वेळ लागतो. चिकन ऑलरेडी आपण 2 शिट्ट्या घेऊन शिजवलेलं आहे. तर आता हे असंच झाकण लावून आपण 4 शिट्ट्या घालायचं. थोडंसं मीठ टाकायचं. दहीचं ऑलरेडी आंबटपणा असेलच, त्यामुळे मीठ मी जरा कमीच टाकलेलं. लागलं तर वरून टाकता येईल, पण टाकलेलं मीठ काढता नाही येणार, बरोबर ना. मिरची पावडर टाकू अजून नको. ओके, तर आपण आता त्याला झाकण लावूया. आय होप की टेस्टी बनेल आणि कॅमेरामॅनचा जो माणूस आहे त्याला आवडेल. झाकण लावलेले आपण मंद गॅसवरती 4 शिट्ट्या घेऊया. मंद नाही म्हणजे मीडियम गॅसवरती. आणि दाखवते मी तुम्हाला कसा झाला. चलो, आपला यकीनी पुलाव आता झालेला आहे. आणि गंमत अशी झाली की आमच्या कुकरमधून वाफ बाहेर पडत होती आणि ते योग्य वेळी आमच्या लक्षात आलं, म्हणून थोडासा खाली तो लागलेला आहे. आणि थोडंसं म्हणजे तांदूळ शिजलेला आहे, पण चिकन माहीत नाही शिजलं आहे की नाही. बटाटा तर थोडा कच्चाच आहे. बघूयात आपण आपल्या शेफला सर्व करूयात. कालच नवीन ट्रे आलेला आहे घरी प्लॅस्टिकचा, तर शेफला सर्व करूया त्याच्यामध्ये. आणि हा स्टार्टरचा ट्रे जरी असला तरी काही प्रॉब्लेम नाही. थोडंसं एक बटाटा पण देऊया, कितपत कच्चा आहे ते कळेल आपल्याला. आणि एक लेग पीस. ओके, तर आम्हाला टेस्ट करून सांगा कसा आहे. तर टेस्ट करण्या अगोदर तुला काही इन्स्ट्रक्शन्स. प्रत्येक बायको ही नवऱ्यासाठी जेवण प्रेमाने बनवत असते आणि त्याच्यासाठी बनवत असते. जर का याच्यामध्ये काही तू चुका काढल्या तर बॅग तर रेडी आहेतच तुझ्या, आणि उद्यापासून कुकिंग वगैरे तुझं डिपार्टमेंट राहील. ओके, टेस्ट कर आणि आपण सांगूयात कसा झाला यकीनी पुलाव. हे काय घेतलेलं आहे तू? कांदा. थोडा कांदा घेतलेला आहे
आणि लेट्स चेक. ऍक्टिंग करतोय का खरंच चांगलं आहे? हे चांगलं झालेलं आहे. शिजलं नाहीये. मग शिजलेला पण वाटत आहे. आपण दही कमी टाकलं, पण चिकन पण कमीच टाकलं होता. कशी आहे टेस्ट? म्हणजे नेहमीच्या पुलाव तर तसं आपण चिकनचं कधी करतच नाही, पण बिर्याणी बिर्याणीला ऑप्शन म्हणून तुम्ही लवकरात लवकर होण्यासाठी ही रेसिपी चांगली आहे. बिर्याणी सारखी चव सुद्धा भेटेल तुम्हाला. तो छान आहे. चिकन शिजलंय का? हो हो. कसं शिजलंय? सॉफ्ट? बरोबर आहे. असं का वाटतं तू फेकतोय? छान झालंय. कच्चं आहे. शिजलंय आय थिंक. चिकनच्या रेषा रेषा दिसत आहेत. बटाटाच मला वाटतं कच्चा राहिलेला आहे. आय थिंक बटाटा अगोदर जर टाकला चिकन सोबत 2 शिट्ट्या घेताना तर गाळ होऊ शकतो. मला दे. बिर्याणीच्या ऐवजी चांगली आहे. झटपट होते. हार्डली 15 मिनिट्स.